पोलीस ठाणे हद्दीतील मंगाबोडी येथील एका 23 वर्षीय आदिवासी विवाहित महिलेस एका आरोग्य सेवकाने तुला आशा वर्कर म्हणून नोकरीला लावतो म्हणून तिच्याशी जवळीकता साधून तिला स्कूटीवर बसून खरबी जंगलात नेऊन त्याने व इतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला। 13 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे। अभयारण्यातील खरबी तालुका उमरखेड येथील जंगलात ही घटना घडली असल्याची तक्रार पीडित महिलेने दिनांक 14 जानेवारी रोजी किनवट पोलिसात दिली। आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एका आरोपीस ताब्यात घेतलाय तर दोघे फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी 2 पथकं रवाना झाली आहेत। किनवटमध्ये एक घटना घडल्याने संपूर्ण किनवटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। वृत्त असे की एका आशा वर्कर महिलेला किनवटचा आरोग्यसेवक विठ्ठल मुंडे यांनी आशा वर्कर महिलेला नोकरीचा आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केला। यानंतर काही अज्ञातांनी तिला जंगलात ओढून नेलं आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि व्हिडिओ बनवला। फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या पर्समधील 30,000 रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बलात्कारी विठ्ठल मुंडे याला अटक करण्यात आली असून उर्वरित 2 आरोपींना पोलिसांनी पकडून ठाण्यात आणलं। अज्ञात आरोपी फरार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। मूळचा विदर्भातील खरबी येथील नागपूरला पकडण्यात आला असं सांगण्यात येतं। फरार अज्ञात बलात्काऱ्यांना शोधून त्यांना अटक करण्याचं आवाहन किनवट पोलिसांनी तातडीने पूर्ण केलं आणि किनवट पोलीस अधिकाऱ्याला घेण्यासाठी नागपूरला गेले। चौथा आरोपी नागपुरात पोलिसांच्या ताब्यात आहे। आरोग्यसेवक विठ्ठल मुंडे यांनी एका 23 वर्षीय महिलेला आशा वर्करच्या नोकरीचा आमिष दाखवून बोलावून घेतला। एका आजारी रुग्णाला पाहण्यासाठी व कागदपत्र आणण्यासाठी साई मंदिर खरबी रोड किनवट येथे बोलावलं होतं। मला खरबीच्या दिशेने जायचे आहे असे विठ्ठल मुंडे यांनी सांगितल्याचा आरोप आहे आणि त्यांनी मला बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवर बसवून किनवटपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील खरबी पुलाजवळील जंगलात नेलं आणि माझ्यावर बलात्कार केला। दरम्यान सुमारे 30 ते 35 वर्ष वयोगटातील 2 अज्ञात इसम तेथे आले आणि महिलेला पुढे जंगलात नेलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला। महिलेच्या पर्समधून 30,000 रुपये काढून घेतले। त्यांनी त्या महिलेला चापट मारली आणि हाताने मारहाण केली। त्याचा व्हिडिओ बनवला आणि तुमचा व्हिडिओ फेसबुकवर टाकून बदनामी करेल। दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप करून तरुणीने केला। गंभीर बाब म्हणजे ही महिला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे। कलम 64, 70, 1, 115, 2, 138, 351, 2, 3, 5 BSS तसेच SC ST अत्याचार कायद्याच्या कलम 3, 2 VA मध्ये हेतुपुरस्सर तिच्यावर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल। उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, देवराज चोपडे घटनास्थळी धावून गेले। त्यांनी एका आरोपीस अटक केली असून एक फरार आहे। त्यांच्या शोधासाठी 2 पथकं रवाना झाली आहेत। किनवटचे पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे तपास करीत आहेत। काय बोलावं काय नाही बोलावं कळण्याचं झालेलं आहे मित्रांनो, कारण घटनाच अशी घडलेली आहे। अशा या मूर्ख आणि हरामी नरधमांना जशी सौदी अरेबियामध्ये शिक्षा दिली जाते त्याच पद्धतीने ही शिक्षा पण इकडे व्हायलाच हवी। जे कोणी लोक असे अत्याचार करतात ना, अशा लोकांना चौकात आणून कोर्टाच्या सल्ल्याशिवाय आणि केस स्टडी झाल्याशिवाय या लोकांना जिवंतपणे जाळून टाकलं तर अधिक चांगलं होईल। फार दुःखद ही घटना घडलेली आहे मित्रांनो। किनवट तालुक्यामध्ये, जिल्हा नांदेड आहे, राज्य महाराष्ट्र। मग अशा वेळेला आता महिलांनी करायचं काय? घराच्या बाहेर निघणं बंद करायला पाहिजे का? किती दिवस असे अत्याचार महिलांवर होणार आहेत? यांना विचारणार कोणीतरी आहे का? ज्या महिलेवर अत्याचार होतो ती महिला आयुष्यभर त्रास सहन करते आणि मूर्ख माजटलेल्या पिसाळलेल्या या कुत्र्यासारख्या या मूर्ख नरांना शिक्षा होईपर्यंत आनंदात राहता येतं, पण तिचं काय? जिचं आयुष्य बर्बाद झालंय, ती महिला विवाहित होती, तिला तिच्या कॅरेक्टरला डाग लागलेला आहे मित्रांनो। हा डाग कधीच मिटणार नाही, कारण
या नराधमांनीच असं हे कृत्य केलेलं आहे. मला असं वाटतं की यांच्या काय बोलावं आता, बोलण्यासारखं तर भरपूर काय आहे, पण बोलावं तरी कसं आणि काय बोलावं मित्रांनो. असं वाटतं की या मूर्ख प्राण्याला जिवंत जाळणंच त्या महिलेला न्याय मिळेल, जाळल्यानंतरच या पुरुषाला. तर अशा वेळेला महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी याबद्दल काही टिप्स आज या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. जर इथपर्यंत तुम्ही बघितला असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण लोकांमध्ये जागरूकता पसरवणं आता गरजेचं झालेलं आहे. आज या महिलेसोबत ही घटना घडली, उद्या आपल्या बहिणी, बायको, मुली कोणावरही घडू शकते. तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेकमेंड होईल. मी माझ्या स्वार्थासाठी बोलत नाही आणि तुम्हीसुद्धा स्वार्थासाठी हा व्हिडिओ बघू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा. तर आता स्त्रियांनी, महिलेने आणि तरुणींनी घ्यावयाची काळजी थोडक्यात आजच्या या व्हिडिओमधून माझ्या डोक्याला जे सुचतंय ते मी तुम्हाला आज बोलणार आहे. ते तुम्ही विशेष करून महिलांनी नीट ऐका, कान उघडे ठेवून ऐका. या भावाचं मत तुम्हाला पटलंच असं नाही, पण कदाचित उद्या हीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. त्यासाठी हे व्हिडिओ बघणं आणि मी जे काय बोलतोय हे ऐकणं तुम्हाला गरजेचं आहे. तरच तुम्ही स्वतःला सुरक्षित आणि चरित्रवान म्हणून या समाजामध्ये वावरू शकाल. तर नंबर 1, तुम्ही जेव्हा कुठेही जाताना तुमच्या घरामध्ये जे कोणी व्यक्ती असतात, आई, वडील, भाऊ, विवाहित असेल तर पत्नी आहे, सासू सासरे आहेत, या लोकांना इन्फॉर्म करत चला. तुम्ही कुठे जात आहात त्याची माहिती घराबाहेर निघण्या अगोदर देत चला. यामुळे काय होईल, तुम्ही ज्या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी जात आहात त्या परिसरामध्ये गेल्यानंतर तुमच्यावर काय होणार, काय होऊ शकत नाही हे कोणी सांगू शकत नाही. पण कदाचित या लोकांना माहिती तरी मिळेल की तुम्ही अशा अशा ठिकाणी गेलेले आहात. जर तुम्ही वेळेत घरी नाही आलात तर तुमचा शोध घेण्याकरिता तुमच्याच घरच्या लोकांना सोपं पडेल. नंबर 2, तुम्ही जर आशा वर्कर असाल, आरोग्य सेविका असाल किंवा कुठल्या शाळेवर शिक्षिका म्हणून काम करत असाल, इवन आता बऱ्याचशा हॉस्टेलमध्ये महिला कुकिंगसाठी सुद्धा जातात. तर अशा वेळेला जाताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ती गोष्ट नंबर 1 मध्येच मी सांगितलेली आहे की तुम्ही जाताना घरच्या लोकांना सांगून जात जा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला फोन कॉल करून बोलवत असेल, सर्वप्रथम त्या व्यक्तीचं चरित्र कसं आहे, समाजाकडे, महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या मूर्खाचा कसा आहे हे बघणं गरजेचं आहे. नंबर 3, जी व्यक्ती तुम्हाला नोकरीकरिता आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा तुम्हाला मी नोकरी मिळवून देईल असं जर कुठला पुरुष तुम्हाला बोलत असेल, त्या माणसाची लायकी काय आहे, तो कुठल्या पदावर आहे, तो काय काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघत राहा. जो साधा आरोग्य सेवक आहे तो तुम्हाला कसली नोकरी देऊ शकतो, त्याची लायकी आहे का?
त्याची पात्रता आहे का तो देशातला मिनिस्टर प्राईम मिनिस्टर आहे का त्याच्यामध्ये पावर आहे? अशी व्यक्ती शारीरिक शोषणाशिवाय दुसरं कुठलंही काम तुमच्यासोबत ते करू शकत नाही, बरोबर ना? आणि चौथी गोष्ट अशी आहे, तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात मोबाईलमध्ये मॅप आहे ना, मॅप ओपन करा. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथला परिसर आसपासचा एरिया कसा आहे हे बघत चला. आणि मोबाईलमध्ये एमर्जन्सी अलर्ट असतं लोकेशनमध्ये, म्हणजे मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर लोकेशन हे ऑप्शन तुम्हाला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला एमर्जन्सी अलर्ट असं एक ऑप्शन मिळेल. जी व्यक्ती तुमची फार काळजी करते, मग तुमचा तो नवरा असू द्या, भाऊ असू द्या, वडील असू द्या, बहीण असू द्या, जे कोणी शिक्षित असतील अशाच 2-4 लोकांची तर नाही पण 1-2 तरी नंबर त्या एमर्जन्सी अलर्टमध्ये ॲड करा. जर तुमच्यावर अत्याचार होत असेल अशा वेळेला हे एमर्जन्सी अलर्ट पॉवर ऑफ या स्विचवर आणून ठेवा. 2 ते 3 वेळा क्विक प्रेस केल्यानंतर तुमच्या मोबाईलला जरी नेटवर्क नसेल किंवा तुमच्याकडे बॅलन्स नसेल अशा वेळेला एमर्जन्सी अलर्ट पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि यातून तुमचा जीव वाचू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तरी लोकांपर्यंत शेअर करा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.